बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात होते। बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच शिवसैनिक स्मृतीस्थळावर दाखल झालेत आणि दर्शन घ्यायला आलेले आहेत। यावेळी बोलताना काही शिवसैनिक भावुक झाले होते। बाळासाहेबांची मुंबई हातातून गेली, मुंबईचा निकाल वेगळा लागला असताना आज बाळासाहेब असते तर आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया काही शिवसैनिकांनी दिलेली आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात होते। बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावरती आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर आता राजकीय नेते बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ज्या जुन्या आठवणी आहेत त्या आठवणींना उजाळा देताना पाहायला मिळत आहेत। आज जयंतीनिमित्त एक शिवसैनिक म्हणून तुमच्या काय भावना? आज शिवसेना प्रमुखांचे 100वी जयंती आहे। जन्मशताब्दी वर्षात आपल्या मुंबईत मराठी माणसाच्या हातून मुंबई गेलेले त्याचं आज दुःख वाटत आहे। तरी असं व्हायला नाही पाहिजे होतं। साहेबांनी एवढ्या कष्टानं मुंबईसाठी शिवसेनेची स्थापना केली। मराठी माणसाला चांगले दिवस यासाठी मुंबईत मराठी माणसासाठी शिवसेनेची स्थापना झाली। तिथून शिवसेनेची सत्ता आली। 95 साली शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, परत आता 2019ला मुख्यमंत्री झाला। एवढं सगळं व्यवस्थित चालू असताना काही लोकांना दुर्बुद्धी सुचली आणि आज आपल्या हातून मुंबई गेले, एवढं दुःख वाटतंय। आम्ही नेहमी साहेबांच्या जयंती, पुण्यतिथी, दसरा मेळावा, वर्धापन दिन मी कराडहून नेहमी येत असतो, पण आज साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षा दिवशी आज मुंबईत हे घडते, जरा हे वाईट वाटतं। मी छत्रपती संभाजीनगरहून आलो, राजूभाई जयस्वाल, आणि आमच्यासाठी आज बाळासाहेबांची जयंती हा आमचा हृदयस्पर्शी दिवस आहे। आज आम्ही निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबांसोबत आहे, म्हणून उद्धव साहेबांना जगातली कुठलीही ताकद हरू शकत नाही। आज आम्हाला फक्त दुःख या गोष्टीचं वाटतं का आम्हाला आज खाली मान घातल्यासारखं वाटतं। कारण आज जसा कारखानदार झालं, हे भाजप कारखानदार झालं आणि हे सोशल वर्कर झाले, त्या हिशोबाने जसं चाललं तसंच हे चालणार। पण बाळासाहेब असते ते घडलं नसतं। आज निष्ठावंतांना न्याय भेटला असता, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असती। सोलापूरनं आलो, तालुका पंढरपूर, गाव माझं तुंगत आहे। प्रत्येक वर्षी तुम्ही दसऱ्या मेळाव्याला आहे। मला म्हणजे साहेब आमचे कुळदैवतच आहेत ना। काय तुम्हाला असं काय ऊर्जा मिळते की मला- तुम्ही दरवेळी येता, मला- बाळासाहेबांना अभिवादन करता? बाळासाहेब होते म्हणून तर मुंबई आहे। आज बाळासाहेब नसते, त्यांचा घराणा नसता, हे काय खरं नव्हतं। आणि जे आपल्यात आले, ज्या चुलीवर स्वयंपाक करून खाली पोटं भरले, चुलीला लाथा मारत नाव ठेवत फिरायला लागले, आता टिकणार नाही, निसर्ग सोडणार नाही त्यांना। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवाससह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।